नमस्कार. देशोन्नती न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण आज भेटतोय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर यांना. जय जाऊ. खरं म्हणजे ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा कुठला परिचय द्यावा अशातला काही भाग नाही. कारण ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे नाव केवळ संबंध देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला देखील ज्ञात आहे. आज एका वेगळ्या कारणानं आपण त्यांची भेट घेतो आहोत. साहेब नमस्कार. जय जिजाऊ. जय जाऊ. जय जाऊ सिद्धेश्वर. म्हणजे आज संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये एक फार मोठी मोहीम उभी केल्या जाते आहे. मग त्यामध्ये प्रशांत भूषण सारखे असतील, ज्येष्ठ पत्रकार श्री प्रकाशभाऊ पोरे सारखी मंडळी असेल, ही सर्व मंडळी आज ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोठ्या ताकदीनं उभी आहे आणि आपण देखील त्या बाबतीमध्ये एक फार मोठी मोहीम उघडली असल्याची माहिती आहे. नेमकं तुम्हाला असं का वाटतं की ईव्हीएमच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी मोहीम उभी केली पाहिजे? जय जाऊ. सर्व मतदार बंधू भगिनींनो, युवकांनो, युवतींनो आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनो, भारतीय लोकशाही हिचा पायाच मुळात मतदान हे आहे. त्यामुळे मतदारांनी दिलेलं जे मतदान आहे ते योग्य व्यक्ती, योग्य पक्ष यांना जाते की नाही याची खातरजमा करणं अत्यंत गरजेचं आहे. सुरुवातीला आपल्याकडे पेपरवर, ज्याला आपण बॅलेट पेपर म्हणतो, त्या पद्धतीने मतदान व्हायचं आणि आपल्या पसंतीच्या उमेदवाराचा किंवा पक्षाच्या समोर आपण फुली किंवा शिक्का मारत होतो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार काही वर्षापूर्वी परदेशामध्ये या ईव्हीएमचा शोध लागला आणि ते साहजिक आहे. अनेक वर्ष जगातील काही देशामध्ये, भारतातही त्याचा वापर सुरू आहे. परंतु तंत्रज्ञान हे नेहमीसाठी एकच नसतं, त्यात बदल केला जाऊ शकतो. आणि सत्तेचा जो संघर्ष आहे, सत्तेचा जो इतिहास आहे, तो अत्यंत क्रूर आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणत्या स्तराला माणसं जातात असं आपलं अगदी रामायण, महाभारत किंवा गीतेतला उपदेश सांगतोय. त्याचा विचार केला तर ह्या ईव्हीएम मशीन्समध्ये काही फेरफार केल्या जाऊ शकते हे अनेक तंत्रज्ञानांनी आणि अनेक लोकांनी कोणत्याही शंकेच्या पलीकडे सिद्ध केलेलं आहे. आणि यामुळे ही ईव्हीएम मशीन बंद करावं अशी जी काही मागणी आहे ती केवळ राजकीय पक्षांचीच नाही तर अनेक मतदारांची आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांची आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सुद्धा या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. तर हा विरोध करण्याचं कारण एकच आहे की आपल्या असं लक्षात आलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः भाजपचं जे सरकार आहे त्यांच्या काळापासून त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकात, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान घेतलेलं आहे किंवा त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यावरून सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झालेल्या आहेत आणि अनेकांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. परदेशातील अत्यंत उच्च प्रतीचं तंत्रज्ञान असलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिथे काम करते आहे अशा लोकांनी सुद्धा ईव्हीएमचा वापर करणं बंद केलेलं आहे. कारण की त्याच्यामध्ये काही हेराफेरी केल्या जाऊ शकते, गैरप्रकार केले जाऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे भारतासारख्या कमी अधिक प्रमाणात अविकसित असलेल्या आपल्या देशामध्ये ते सहज शक्य आहे. एवढंच नाही तर पूर्वी आपण ईव्हीएम मशीन्स बाहेरून मागवायचो, आता आपल्या देशामध्येच त्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आणि भारत सरकारच्याच एका इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये त्या निर्माण होत आहेत, तयार होत आहेत. आणि त्या भारत सरकारच्या उद्योगात जे कार्यकारी मंडळ आहे, संचालक मंडळ आहे, त्याच्यामध्ये 4 हे अत्यंत हार्डकोर RSSचे, भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या शंकेला वाव आहे आणि म्हणून ईव्हीएमचा वापर बंद झाला पाहिजे. हा सर्वांचा जो काही एक रेटा आहे तो प्रत्यक्षात यायला पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडची आणि आमची मागणी आहे. तुम्ही अनेक बाबतीतनं ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण केवळ विरोध करणे एवढाच हेतू आहे की याबद्दलची तुम्ही काही रणनीती आखलेली आहे की जेणेकरून अधिक उमेदवार त्या ठिकाणी पाठवणे
अनेकांना उमेदवारी अर्ज नाही, करायला लावणे, अशी कुठली तरी काही रणनीती तुम्ही आखलेली आहे का? नाही, याला केवळ तात्विक किंवा तांत्रिक विरोध अशातला भाग नाही, तर आपल्या सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानानुसार अशी माहिती मिळते की एका वेळेस सलग एका मशीनवर 16 उमेदवार अशा 24 मशीन एका सिरियलमध्ये आपण जोडू शकतो. आणि तसा विचार केला तर ह्याचा अर्थ असा आहे की 400च्या आत आपल्याला उमेदवार असले तर ईव्हीएम मशीन वापरता येऊ शकतं. त्यामुळे यावर अनेक लोकांनी सल्लामसलत केली, सल्ला दिला, काही लोकांनी कार्यवाही करण्याची सुरुवात केलेली आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक ठिकाणी तिथलं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे त्या माध्यमातून सुद्धा एका मतदारसंघामध्ये किमान मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात तरी या 48 मतदारसंघामध्ये 1000च्या आसपास उमेदवार उभे करण्याचा सर्वांनी एक सल्ला दिलेला आहे आणि त्यासाठी कृती सुद्धा सुरू केलेली आहे. अनेक लोकांनी आपले नावं नोंदवलेले आहेत आणि त्यासाठी लागणारी जी काही अनामत रक्कम आहे त्याची सुद्धा तयारी केलेली आहे. याचा अर्थ एकच आहे की ईव्हीएम मशीन वापरणं बंद होईल किमान महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये किंवा सर्व मतदारसंघामध्ये. तशी ही तयारी सुरू आहे. याला विरोधाला विरोध किंवा केवळ भाजपला विरोध अशातला भाग नाही, तर लोकशाही टिकण्यासाठी एक फेअर मतदार चांगल्या पद्धतीने त्याला मतदानाचा हक्क बजावता यावा आणि त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची हेराफेरी होऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. ही जी रणनीती तुम्ही सगळी या ठिकाणी आखल्या गेलेली आहे, तर ती त्या ठिकाणी अगदी शेवटपर्यंत अंमलात येईल किंवा यशस्वी होईल अशा पद्धतीची सर्व पायाभरणी झालेली आहे का? होय, कारण की आता दररोज थोडाफार आढावा घेतल्यानंतर माहिती मिळत असते. त्यावेळेस असं लक्षात येतं की बऱ्याच मतदारसंघांमध्ये तशी तयारी झालेली आहे आणि शेवटपर्यंत लोकसभा निवडणुकांचा एकदा बिगुल वाजल्यानंतर जे काही आपण आंदोलन बघितलेलं आहे, किमान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अत्यंत ताकदीने ते मुलं तिथे उतरलेली आहेत. आपल्या विदर्भाकडे किंवा खानदेशाकडे त्याचा रेटा कमी जरी वाटत असला तरी त्याचा जो काही विचार आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे आणि निश्चितपणे 500च्या आसपास प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार उभे राहतील. आणि असं काही झालं तर काय करावं अशा पद्धतीची विचारणा करणारे जिल्हाधिकारी यांचे काही पत्र हे आयोगाकडे सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे सर्वांची झोप उडलेली आहे. ही सर्व झोप उडेल आणि केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग हे योग्य अशा पद्धतीने विचार करून लोकांच्या भावनांचा आदर करून व्यावहारिक पद्धतीने ईव्हीएम मशीन बंद करून केवळ आणि केवळ लोकसभाच्या आणि विधानसभाच्या ज्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवर घेतील अशी आम्हाला आशा आहे. माझे याला अनुसरून 2 प्रश्न आहेत. एक तर महत्वाची गोष्ट एकीकडे ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त होत असताना खरं म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचा आदर केला जायला पाहिजे, लोकांच्या भावनांचा आदर केला जायला पाहिजे. मग एक दुसरीकडे ईव्हीएम मध्ये मतदान न घेता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या माध्यमातून मतदान न घेता ते बॅलेट मार्फत मतदान घ्यावं, यासाठी खूप मोठी मंडळी रस्त्यावर उतरत असताना देखील सरकार हा हेका का धरत आहे की मतदान ईव्हीएमवरच व्हावं? हा नंबर 1चा माझा प्रश्न. आणि दुसरा विषय असा आहे की दुसरीकडे आपण जर तेलंगणाचा जर का निकाल बघितला तर तिकडे काँग्रेस पार्टी चांगल्या मताने चांगल्या जागा घेऊन विजयी होते. मग तिथे ईव्हीएम जेव्हा भाजपाचे उदाहरणार्थ फडणवीस असतील किंवा इतर मंडळी म्हणते मग तिथे त्यांच्या काँग्रेसच्या बाजूने निकाल कसा लागला, मग तिथे ईव्हीएम मध्ये काही हेराफेरी झाली नाही का? म्हणजे अशा अनुषंगाने देखील प्रश्न चर्चेला जातात. याबाबत नेमकं तुमचं निरीक्षण कसं आहे या सगळ्या बाबतीतलं? नाही, ह्या एक तर राजकीय पक्ष विरोधी आहेत किंवा काही सामाजिक नेते RSS विरोधी आहेत, भाजप विरोधी आहेत म्हणून ईव्हीएम हटाव हा नारा कधीच कोणी लावलेला नाही. तर त्यामध्ये घोळ केला जाऊ शकतो आणि राजसत्तेसाठी जगभरातला जो संघर्ष आहे किंवा जी काही लालसा आहे त्यातून झालेला जो काही अत्यंत खालच्या पातळीवरचा राजकीय डावपेच आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि सामान्यपणे या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून RSS आणि भाजपचे लोक हे जाणीवपूर्वक या ईव्हीएम मशीनचा
उपयोग करून आपलं बहुमत मिळवत आहेत, याबद्दल अनेकांची खात्री झालेली आहे. राहिला प्रश्न ते का करतात ऐकत नाहीत, तर त्यांना माहिती आहे की सामान्य लोकांची जी काही भावना आहे ती RSS भाजपच्या विरोधी झालेली आहे, पर्टिक्युलरली मोदी आणि शहा विरोधी सुद्धा झालेली आहे. या परिस्थितीमध्ये त्यांनी जर EVM मशीन हटवली तर त्यांना 200च्या आसपासच जागा मिळतील किंवा कमी मिळतील. महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्र हे सुरुवातीपासून आपण सांगतो तसं बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचं पुरोगामी राज्य आहे असं आपण सातत्याने मानतो. भाजपच्या RSSच्या विचार विरोधी आहे, त्यामुळे महाराष्ट्रावर त्यांचा सर्वात जास्त जोर आहे. या अंगाने विचार केला पाहिजे. आता आपण विचारलं की एवढी मोठी लोक शंका घेत असताना ते तसं का करतात. यापूर्वी सुद्धा आम्ही अनेकदा सांगितलं की तर रामराज्य आलं 22 जानेवारीला श्रीरामाचं मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा तिथे झालेली आहे. श्रीरामाच्या रामराज्यामध्ये त्या काळामध्ये सामान्य व्यक्तीने जरी एखादी राजाच्या चारित्र्यावर किंवा कुठल्या कारणाचं काही शंका उपस्थित केली तर त्याचं निरासन लगेच केलं जायचं. याचा अनुभव खरा खोटा काय असेल, रामायणात खरं घडलेलं तो भाग जरी सोडला तरी असं म्हणलं जातं की एका धोब्याने श्रीरामाच्या बायकोबद्दल थोडीफार शंका व्यक्त करतात श्रीरामाने आपल्या बायकोला वनवासी पाठवून दिलं. हा जर खरा असेल भाग, तर आजचे श्रीराम मानल्या गेलेले, प्रति श्रीराम मानले गेलेले नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्वांना सर्वच गॅरंटी देण्याचा जे काही शब्द दिलेला आहे तसा सर्वसामान्य मतदाराला सुद्धा गॅरंटी द्यावी की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही EVM वापरणार नाही आणि बॅलेट पेपरनी सर्वसामान्य लोकांचा मान सन्मान ठेवून मतदान घेऊ आणि तुम्हाला बहुसंख्येने निवडून दाखवू, आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास गेलेला आहे. या कारणास्तव त्यांनी ते करणं गरजेचं. राहिला दुसरा भाग की अधूनमधून ज्या काही छोट्या मोठ्या निवडणुका होतात त्या राज्यांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा व्यतिरिक्त इतर पक्षांनाही यश मिळतं. ह्याचा अर्थ या EVM मशीन्स मध्ये काही घोटाळा होत नाही. हा जो काही एक लेखाजोखा मांडला जातो किंवा ही जी काही एक भूमिका समोर मांडल्या जाते हा एक बारकासा खेळ आहे. कारण की महाराष्ट्राच्या खाली दक्षिणेतल्या सर्व राज्यांमध्ये भाजपला भोपळाही फोडता येणार नाही अशी परिस्थिती सुरुवातीपासून आहे आणि ती आजही टिकून आहे. या परिस्थितीमध्ये त्यांनी जर असा काही घोळ केला तर दक्षिणेतील द्रविड राज्य जे आहेत ते कदाचित उद्या दिल्लीवर चालूच जाऊन काय वाटेल ते करू शकतील किंवा काही होऊ शकतं. ही भीती असल्यामुळे देश पेटेल आणि त्याच्यामध्ये सर्व देशच होरपळून जाईल आणि त्यामध्ये मग हे सरकारही टिकणार नाही आणि नेतेही टिकणार नाही, भाजपाही टिकणार नाही, RSS टिकणार नाही. ह्या रोषाला बळी केल्यापेक्षा ती राज्य त्यांच्या ताब्यात राहू द्यायची आणि आपलं काम चालवायचं अशी त्यांची एक नीती आहे असं साधारणपणे म्हणायला हरकत नाही. धन्यवाद आदरणीय ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी साहेब. हे होते ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर. खरं म्हणजे ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर हे केवळ मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नाहीये, तर ते एक लेखक आहेत, विचारवंत आहेत आणि विविध विषयावरती त्यांचा व्यासंग फार दांडगा आहे. मी दैनिक देशोन्नतीच्या न्यूज चॅनलसाठी सिद्धेश्वर पवार. धन्यवाद. जय जाऊ. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.